पुण्यातील हडपसर भागात घडलेल्या एक धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे। हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। एक रिकव्हरी एजंट येतो आणि एका व्यक्तीला भर रस्त्यात अडवतो आणि अगदी निर्दयीपणे मारहाण सुरू करतो। लाथाबुक्क्या, कानशिलात, अगदी सगळं काही भर रस्त्यात। ही घटना घडली पुण्यातील हडपसर परिसरात आणि या प्रकरणानं कायदा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप उसळला। सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। राजकीय नेत्यांनीही या घटनेवर तीव्र शब्दात निषेध नोंदवला। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। जय सुहास कासार, विनीत सुहास कासार आणि तनिष्क हरीश खुडे अशी आरोपींची नाव आहेत। प्राथमिक माहितीनुसार क्रेडिट कार्डच्या सुमारे 6 लाख रुपयांच्या थकबाकीवरून हा वाद उफाळून आला। कथित रिकव्हरी एजंट पैसे वसुलीसाठी संबंधित व्यक्तीकडे गेले होते, मात्र वसुलीच्या नावाखाली त्यांनी कायदा हातात घेतल्याचा आरोप आहे। या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक पण सकारात्मक दृश्यही समोर आलंय। एक महिला पोलीस कर्मचारी त्या पीडित व्यक्तीचं संरक्षण करताना दिसते। ती एकटी त्या जमावासमोर उभी टाकते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते, मात्र तिलाही हात लावून बाजूला करण्याइतपत या लोकांची मजल जाते। मात्र या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालंय, कारण या घटनेचा दुसरा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय आणि या फुटेजमध्ये चित्र काहीसं वेगळंही दिसतंय। फिर्यादी संदीप हनुमंत जामदार हा सुरुवातीला एका रिकव्हरी एजंटवर हल्ला करताना दिसतोय। हातात बांबू घेऊन तो एजंटला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसतंय। म्हणजेच आधी हल्ला कोणी केला हा मोठा प्रश्न आता समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार रिकव्हरी एजंट पैसे वसुलीसाठी गेला असताना वाद झाला आणि त्या वादातूनच संदीप जामदार यांनी आक्रमक भूमिका घेत हल्ला केला। त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि त्यानंतर एजंटच्या साथीदारांनी एकत्र येत संदीप जामदारला बेदम मारहाण केली। दरम्यान या रिकव्हरी एजंट कडून मूळ रकमेपेक्षा जास्त रक्कम मागितल्याचा आरोपही समोर आलाय। म्हणजेच केवळ कर्ज वसुली नाही तर जबरदस्ती आणि एक्स्टॉर्शनचाही संशय व्यक्त केला जातोय। या सर्व प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास सुरू आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 324 आणि एक्स्टॉर्शन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच्यामध्ये फिर्यादीने जे क्रेडिट कार्ड घेतलं होतं तर त्या क्रेडिट कार्डचे काही हप्ते जे आहेत तर ते थकीत होते। त्या अनुषंगाने ते इंडसलँड बँक जी आहे तर तिचे रिकव्हरी एजंट आहेत तर त्यांनी त्यांना येऊन सगळ्या घटनास्थळी जे आहे तर त्याची हप्ते भरावे, त्याच्यापेक्षा वाढीव काही रकमेची मागणी केली अशा पद्धतीने तक्रारदार आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे। त्या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये पुढील जो तपास आहे तर तो सध्या सुरू आहे। या प्रकरणामध्ये आपण एक्स्टॉर्शन 324 वगैरे या कलमांच्या खाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे। जी काही बँकेची रिकव्हरी आहे ती त्यांनी कायदेशीर पद्धतीनं करावी, कुठल्याही पद्धतीनं कायदा हातात घेऊन त्यांना अशी रिकव्हरी करता येणार नाही याबद्दल। त्यामुळे आमचं असं सर्वांना आवाहन आहे की तुम्ही ज्यांच्याकडे अशी काही प्रकरणं असतील किंवा तुम्हाला कोणी असा त्रास देत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला यावे आणि त्याबद्दल नक्कीच दखल घेतली जाईल आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करून पुढची कारवाई। पोलिसांनी स्पष्ट केलंय की कोणतीही वसुली ही केवळ कायदेशीर मार्गाने केली पाहिजे। कोणालाही दमदाटी करण्याचा किंवा मारहाण करण्याचा अधिकार नाही। जर कोणताही रिकव्हरी एजंट तुमच्याकडे येऊन धमक्या देत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा। हडपसरमधील घटना केवळ एक केस नाही तर संपूर्ण सिस्टीमला आरसा दाखवणारी घटना आहे। वसुलीच्या नावाखाली सुरू असलेली ही दादागिरी कधी थांबणार? कायद्याचा धाक नेमका कुठे हरवलाय हाच आता मोठा प्रश्न आहे।